हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अनुसया आणि समर दोघेही विचारात बसलेले असतात. रात्रीच्या वेळेला घडलेला प्रकार त्या दोघांनाही आठवत असतो. बाळजाबाईला घाबरवण्याच्या नादामध्ये अनुसया आणि अढळराव यांची भेट होणार असते आणि त्यांची भेट होऊ नये यासाठी समरने अढळरावांच्या डोक्यामध्ये काठी घातलेली असते आणि त्याला मारून बेशुद्ध केलेलं असतं. या गोष्टीचा राग कृष्णाला आल्यामुळे कृष्णा जाते आणि इथे आता समरच्या जोरदार थोबाडीत देते आणि त्याला म्हणते, समर, आबांच्या डोक्यामध्ये काठी का घातलीस तू? जर आबांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा इथे कृष्णाने समरला दिलेली असते. कारण अढळराव किती चांगले आहेत हे तिला कळलेलं असतं आणि तिने अढळरावांना आपल्या आबांचा दर्जा दिलेला असतो आणि त्यामुळे समरने त्यांच्यावरती हात उगारलेला तिला अजिबातच आवडत नाही आणि तिने लगेचच समरला त्याच्या चुकीची जाणीवसुद्धा करून दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अढळरावांचा विचार अनुसयाच्या मनातून जात नसतो. दोघेही त्यांचाच विचार करत असतात. तेव्हा अनुसया समरला म्हणते, काय रे समर, अढळरावांना जास्त लागलं नसेल ना रे? इथे कृष्णाने सुद्धा काही फोन वगैरे केला नाही. तेव्हा समर म्हणत असतो, अगं जाऊ दे ना, तू कशाला त्या माणसाचा एवढा विचार करतेस? ती म्हणत असते, हे बघ समर, मला माहिती आहे तुला अढळरावांचा राग येतो, पण माझ्याबरोबर जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये अढळरावांचा काय बी दोष नाही. त्यांनी काहीही जाणून बुजून केलं नव्हतं. हे सगळं त्या बाळजाने केलं होतं. त्यांची चुकी होती. तेव्हा समर म्हणतो की तेव्हा अढळराव काही दूधखुळे होते का? त्यांना चांगलं वाईट काही समजलं नाही? ती म्हणत असते, अरे ते नशेमध्ये होते. उलट बाळजाबाईनेच त्यांना या प्रकरणामध्ये फसवलं. तिने मला गोळी मारली होती, पण आरोप मात्र तिने अढळरावांवरती केले. अरे त्या बाळजानेच त्यांना फसवलं, कळतंय का तुला? तेव्हा समर म्हणत असतो, हे बघ इतक्या दिवसानंतर, इतक्या वर्षानंतर तुला अढळराव दिसले म्हणून तुझ्या मायेमध्ये त्यांच्याबद्दल आता आपुलकी असेलच. तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल मायेचा पाझर फुटला असेल, पण माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा जो काही राग आहे ना, तो सहजासहजी जाणार नाही आहे, मी आत्ताच तुला सांगतो. तेव्हा इथे लगेच अनुसया म्हणते, अरे बाबा, तू जे काही बोलतोयस ते मला कळतंय रे, आणि तू पण काही चुकीचा नाही आहेस. पण हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अढळराव वाईट नाही आहेत. तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा जो काही राग आहे तो आहे, पण तो राग आहे ना, तू कृष्णेच्या समोर दाखवू नकोस. कृष्णाला ते नाही आवडणार. त्याच्यामुळे तुझा राग तुझ्या मनामध्येच ठेव, असं अनुसयाने इथे आता समरला समजावून सांगितलेलं असतं. तेवढ्यातच इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा अनुसया म्हणत असते, समर, ह्या वेळेला कोण असेल? थांब, मी बघते. तेव्हा समर म्हणतो, नाही नको, तू थांब, मी बघतो कोण आहे ते. आणि जेव्हा इथे दरवाजा उघडला जातो तेव्हा दारामध्ये उभा असतो तो म्हणजे अढळराव. अढळरावला बघितल्यानंतर समर त्याच्याकडे बघतच राहतो. त्याचे डोळे खुलेच्या खुलेच राहतात आणि अढळरावसुद्धा आता त्या ठिकाणी आलेला असतो. त्याला बघून समरला खूप मोठा धक्का बसलेला असतो. समर एकटक आपल्या वडिलांना बघत असतो. अढळरावाला माहिती नाही आहे की समर हा त्याचा मुलगा आहे. अढळराव त्याच्याकडे बघत राहतो. समर इथे आता काय बोलावं त्याला काही कळत नाही. तो म्हणतो, तुम्ही इथे? आणि तेव्हा अनुसयाचं लक्ष जातं. ती म्हणते, काय रे समर, कोण आले? तेव्हा इथे अढळराव समोर येतात आणि अनुसया समोर उभे राहतात. अढळराव अनुसयाला तब्बल 26 वर्षांनी बघत असतात. 26 वर्षानंतर ते आता अनुसयाला बघतात, त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत अनुसयाला आपणच गोळी मारली आणि ती तर आता जिवंत पण नाही आहे, ही अपराध्याची भावना मनामध्ये ठेवून 26 वर्ष मनामध्ये कुढत कुढत अढळराव जगत होते. आणि आता अनुसयाला समोर बघून ते आता पूर्णपणे हादरून गेलेले असतात. तिच्या समोर आता नतमस्तक होऊन
तिचा हात धरून ते रडायला लागतात. लहान मुलांसारखे ढसाढसा रडायला लागतात. आणि त्यानंतर इथे बाळाचा चेकअप करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. ते BP वगैरे चेक करतात. तिचा BP वाढलेला असतो. डॉक्टर म्हणतात, बाळाबाई काय आहे, तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही का? अहो तुमचा BP किती वाढला आहे. काय झालं बाळाबाई, मी काय विचारतोय, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? तुमचा इतका BP वाढला आहे, तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही का? तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा मी तुम्हाला एक BPची गोळी लिहून देतो, तुम्ही त्यातली रोज एक गोळी घ्यायची सकाळी, ठीक आहे ना? तुमचं BP कंट्रोलमध्ये येईल. तेव्हा इथे बाळजा म्हणते, ठीक आहे. पण बाळजा अनुसयाचाच विचार करत असते. तेव्हा इथे आलेला असतो दलपत. दलपत म्हणत असतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे बाळजाबाई. नाही म्हणजे बघा, तुम्ही इतकं टेन्शन घेतलं तरी कशासाठी? तुम्ही म्हणाला तुम्ही कुणाला तरी बघितलं. तुमच्या मनामध्ये अशी भीती आहे का की वहिनी जिवंत आहेत म्हणून? ही भीती आहे का तुमच्या मनामध्ये? ती म्हणते, नाही नाही, हे काय बोलताय तुम्ही दलपत भाऊजी, ती बाई जिवंत कशी काय असेल? ती तर 26 वर्षांपूर्वी मेली होती ना, मग ती कशी काय जिवंत असेल? तसं काही नाही आहे. तेव्हा दलपत म्हणत असतो, नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये इतकी भीती आहे. तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला की ती जिवंत आहे अशी भावना तर तुमच्या मनात नाही ना? तेव्हा ती म्हणते, अजिबात नाही, ती जिवंत असू शकत नाही. तिला मरताना मी माझ्या समोर बघितलेलं आहे, असं आता बाळजा दलपतला सांगत असते. तर इथे अढळराव खूप रडत असतो. तो म्हणत असतो, किती मोठी चूक केली होती मी, माझ्या हातून किती मोठा गुन्हा घडला होता. माझा सुखाचा संसार असताना त्या बाळजाच्या नादी लागलो, तिच्या सौंदर्याला भुललो आणि मी माझा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केला. माझ्या सोन्यासारख्या बायकोला मी मारलं. ही अपराधाची भावना मनामध्ये ठेवून तब्बल 26 वर्ष मी मनामध्ये कुढतच जगत होतो ग. तुला नाही माहिती, तू गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली होती. म्हणजे मला इथे माझ्या कर्मांनी शिक्षा दिलीच. मला इथे खूप मोठी शिक्षा मिळाली. पण आता तू जोपर्यंत मला माफ करत नाही, नाही मला माफ नको करू, मला तुझी माफी नको, तू मला शिक्षा दे. माझ्यामुळे तुला जो काही त्रास सहन करावा लागला असेल ना, त्याची मला कल्पना आहे. तू मला शिक्षा दे. मला जोपर्यंत तू शिक्षा देणार नाही ना, तोपर्यंत मी माझ्या चुकांचं प्रायचित्य केल्यासारखं होणार नाही. दे मला अनुसया शिक्षा दे, माझ्या थोबाडीत दे. मला जी शिक्षा द्यायची आहे ना ती दे, मी भोगायला तयार आहे. ती म्हणत असते, अहो तुमची काय बी चूक नाही, तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. माझ्यावरती गोळी तुम्ही नाही, त्या बाळजाने चालवली होती. तेव्हा अनुसया म्हणते की तिने एकदा मला फोन करून सुनसान ठिकाणी बोलावलं. त्या ठिकाणी मी गेले आणि अचानकपणे तिने माझ्यावरती पिस्तूल रोखलं आणि मला मारण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याच वेळेला ती आता मला मारायला येणार, मी तिच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि तेवढ्यातच तुम्ही आलात. तुम्ही प्यायला होतात. तिने तुमच्यासमोर असं चित्र उभं केलं की मी तिला तिथे बोलावले आणि मी तिला मारण्याचा प्रयत्न करते. ती मला म्हणाली, ठेवलेली बायको म्हणून आयुष्य काढायचं आहे की तुला इथून निघून जायचं आहे ते तुझं तू ठरव. मी म्हणाले, मी लग्नाची बायको आहे, मी कुठेही जाणार नाही. पण तिने आता मला मारण्याचा डाव रचला होता. तिने माझ्यावरती आरोप केला की मी तिला मारण्याचा प्रयत्न करते आणि मग तिने काय केलं, तिने पिस्तूल खेचून घेण्याचा असा बनाव केला की तुम्ही तिच्या हातातून ती पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतात आणि तेवढ्यातच तिने मला गोळी मारली आणि पिस्तूल तुमच्या हातामध्ये देऊन तुम्ही दारूच्या नशेमध्ये असल्यामुळे आरोप तुमच्यावरती करून मोकळी झाली. खरं तर तुम्ही मला गोळी मारलीच नव्हती, ती बाळजाने मारली होती. तुमची काय बी चूक नाही. तेव्हा इथे आता सत्य अढळरावच्या समोर आलेलं असतं. अढळराव म्हणत असतो, म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या चुकीची शिक्षा भोगतोय ती चूक मी केलेलीच नाही आहे. बघितलंस ना कृष्णे, अगं त्या बाळजाने काय केलं बघितलंस? इतकी वर्ष कष्टाने कमवलेली आमची ही प्रॉपर्टी तिने माझ्याकडून हिसकावून घेतली आणि मला तिने तिच्या टाचेखाली ठेवलं. 26 वर्ष
मी माझ्या बायकोचा खून केलं ह्या अपराधाच्या खाली तिने मला अपराध्यासारखंच वागवलं, सतत धमकी देत राहिली आणि मी सुद्धा स्वतःला गुन्हेगार ठरवून मोकळा झालो होतो आणि त्यामुळे मी रडत कडत मनामध्ये कुढत मी माझं आयुष्य काढत होतो. पण आता शेवटीला माझ्या बायकोने अनुसयाने मला सांगितलं की माझी काही चूक नाही आहे. जो काही गुन्हा केलेला आहे तो तर त्या बाळजाने केलेला आहे. पण अनुसया, त्या बाळजाला आता आपण धडा शिकवायचा. तू आहेस ना माझ्याबरोबर? तू, मी आणि कृष्णा आणि माझा मुलगा दुष्यंत आपण तिघेजणं मिळून त्या बाळजाला धडा शिकवू. तुला नाही माहिती, दुष्यंतला जन्म जरी बाळजाने दिला असला ना तरीसुद्धा तो खूप चांगला मुलगा आहे, खूप हुशार आहे, व्यवस्थित बोलतो, त्याला खूप गोष्टींची समज आहे. तेव्हा इथे आता लगेच अनुसया सांगते, तुम्हाला एक नाही तुम्हाला 2 मुलं आहेत. समर आढळराव रांगणे पाटील हा तुमचा मुलगा आहे, आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी. तेव्हा आढळराव जातो, समरचा हात आपल्या हातात घेऊन त्याचा हात प्रेमाने बघत असतो. तर इथे जयकांत म्हणत असतो की काकीला नक्की झालंय काय? मला असं वाटतंय दुष्यंत गेल्यापासून तिचं डोकं बधीर झालंय, तिच्या डोक्यावरती परिणाम झालाय. तेव्हा सिरियसली मला असं वाटतंय काहीतरी गडबड आहे. तेव्हा त्याची आई मैना म्हणते, अरे बाबा, पण तिला सिरियसली काहीतरी झालं असेल तर याचा विचार तुम्ही दोघेजण इतके सिरियसली का करताय? जाऊ दे, तिला लागलं वेड तर लागू दे, आपल्याला काय करायचं आहे. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो, पण आपण याचा फायदा घ्यायचा. आपण काय करायचं, त्या बाईला अजून बधीर करून ठेवायचं. मग काय होईल? ही संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या हातात येईल ना. त्याचे मालक चालक जे काही असू ते आपण असू. तेव्हा दलपत म्हणतो, त्या बाईला बिनविरोधी निवडून यायचं आहे. कुणीही विरोधक नको ना तिला. पण आता गावामध्ये आपण कुणीतरी तिच्या विरोधात विरोधक उभा करायचा निवडणुकीसाठी. मग ती बाई अजून बधीर होते की नाही बघाच तुम्ही. तेव्हा इथे दलपत म्हणत असतो की जयकांत, तुला काय करायचं आहे आणि आम्हाला काय म्हणायचं आहे हे तुला कळलं असेलच नाही का? तेव्हा इथे जयकांत म्हणतो, मला बरोबर कळले काय करायचं आहे ते. तेव्हा इथे आढळराव असतो ना, तो आता समरच्या हाताचा वास घेतो आणि म्हणतो, आहे आहे, याच्या हाताला आपल्या मातीचा वास आहे. बरोबर बोललीस तू, हा माझाच मुलगा आहे आणि त्याच्या हाताला आपल्या इथल्या मातीचा वाससुद्धा आहे. तेव्हा इथे लगेचच आढळराव समरच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो, हे बघ समर, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तुझ्या ह्या बापाला माफ कर. मी म्हणत नाही की लगेच कर, पण जेव्हा तुझी इच्छा होईल, जेव्हा तुला मनापासून वाटेल तेव्हा तुझ्या बापाला नक्की माफ कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अनुसयाला खूप छान वाटतं. 26 वर्षानंतर का होईना, पण इथे आढळरावला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि तिने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की गोळी तुम्ही नाही आढळराव, तर बाळजानेच चालवली होती. तुम्ही स्वतःला गुन्हेगार समजू नका. तेव्हा आढळरावला जे अपराध्यासारखं वाटत होतं, ती अपराध्याची भावना त्याच्या मनातून थोडीफार का होईना पण कमी झालेली असते. आपल्या बायकोचा आपणच खून केलाय दारूच्या नशेमध्ये, ही अपराध्याची भावना त्याच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे त्याला कुठे काही बोलायची मुभा नसते. पण आता सत्य शेवटीला त्याच्या बायकोने त्याच्यासमोर आणून दिलेलं असतं. त्याला सांगितलेलं असतं, तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. आणि तेव्हा इथे आढळराव आपल्या मुलाला मिठी मारतो आणि म्हणतो, मला माफ कर लेकरा, मला माफ कर. जेव्हा तुला वाटेल ना तेव्हा तुझ्या ह्या बापाला तू माफ कर. जोवर तुला वाटणार नाही तोवर नको करू. पण माझं काही चुकलं मागलं असेल तर तुझ्या ह्या बापाला माफ कर, असं आता आढळराव त्याला मिठी मारून म्हणत असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, अगं तुझ्याकडे स्वतःकडे पैसे नसताना तू इथे लोकांची मदत करत असतेस, त्यांच्या मदतीला धावत असतेस का? कशासाठी? कारण का तुला त्यांचा कळवळा आहे, तुला त्यांची माया आहे. अगं मग सरपंचाची दुसरी कामं काय असतात? आपल्या गावातल्या लोकांसाठी झटायचं, त्यांना मदत करायची, त्यांचं दुःख समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने त्यांना मदत करायची, हो ना? मग आता सरपंच म्हणून जर तू निवडणुकीला उभी राहिलीस तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि गावकऱ्यांचा सपोर्ट आहे तुझ्याबरोबर. गावकरी म्हणत असतात, कृष्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, चल कृष्णा, बाद झाला आता विचार करणं.
गावकऱ्यांसाठी तुला हा निर्णय घ्यावाच लागणार आहे. तर इथे एक चांगला नवरा म्हणून दुष्यंत कृष्णाला आता सपोर्ट करत असतो. तो तिला म्हणत असतो की इथे आता सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तुलाच उभं राहायचं आहे आणि अशा पद्धतीने तो तिला सपोर्ट करत असतो.